नमस्कार भावांनो, सर्वांना माहीत झालं असेल की SSC CHSLचं पेपर 12 नोव्हेंबरपासून सुरू आहेत. पण SSCचं तुम्ही नोटिफिकेशन बघितलं ना, SSCनं पहिल्यांदा हे नवीन चेंज केलेलं आहे. एकदा व्यवस्थित सगळ्यांनी या गोष्टी समजून घ्या, ठीक आहे. शेवटपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा आहे. डेट सांगतोय 22 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर ही महत्त्वाची डेट आहे. तुम्हाला नोटिफिकेशन दाखवतो अगोदर. 2 सेकंद भावांनो. दोनच सेकंद. सर्वांना हे क्लिअरपणे दिसत असेल. थोडं साईडला होतोय दादा. व्यवस्थित सगळ्यांनी गोष्टी समजून घ्या. इथं काय म्हणले दादा, संयुक्त उच्चतर माध्यमिक स्तर परीक्षा CHSL, ठीक आहे, टियर 1 बरोबर आहे, ही 12 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. हे सर्वांना माहिती आहे. ही सगळ्यांनी एवढाच पॉईंट सगळ्यांनी काय केलेलं वाचलेलं आहे की सर पेपर SSC CHSLचा 12 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. पण पुढे काय म्हणते बघा, अपने अभ्यर्थी अनुकूल प्रयास और उन्हें सुविधा प्रदान करने के मिशन में आगे बढ़ते हुए आयोग ने अपने पसंद के अनुसार परीक्षा शहर तिथी और पाली म्हणजे दादा काय, शिफ्ट, म्हणजे तुमच्या हिशोबानं तुम्ही तारीख निवडा. आता तुमचा 12 नोव्हेंबरला बाबा समजा एखाद्याचा पेपर दाद्या तुम्हाला एखाद्याला निवडायचं आहे, काही 12 नोव्हेंबरला बाबा एखाद्याचं काम आहे. तुम्ही म्हणला सर मला 22 नोव्हेंबरला पेपर द्यायचा आहे, देऊ शकतो. त्याच्यामध्ये मला तिसरी शिफ्ट पाहिजे, देऊ शकतो. तुला सिटी ज्या 3 टाकलेत आहे, तुम्ही फॉर्म भरताना 3 सिटी टाकलेत, त्यातली एक सिटी निवडायची दाद्या. आता फॉर एक्झाम्पल मी सिटी टाकल्या सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर. मी म्हटलं दाद्या मला कोल्हापूरचं पाहिजे, तिथं कोल्हापूर टाकायचं दाद्या, तुमच्या हिशोबानं दाद्या. पुढं काय म्हणले बघा, इस सुविधा का लाभ उठाने के लिए उम्मीदवारों को उम्मीदवार पोर्टल में लॉगिन करना होगा और शहर आवेदन के समय दिए गए 3 विकल्पों से, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताना ज्या 3 सिट्या दिलेत, 3 सिटी दिलेत, त्याच्यामधली एक सिटी निवडायची. तिथी और पाली म्हणजे शिफ्ट दाद्या का चयन करना होगा. इसके लिए उम्मीदवार पोर्टल 22 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2025 ही डेट आहे. तिथं जाऊन तुमच्या हिशोबानं सगळ्या डेट्स, तारीख, शिफ्ट, तुमची सिटी निवडायची आहे. पुढं काय म्हणले बघा, पुढं ते जाऊ द्या सोडा, इथं पुढं बघा. यदि विकल्पों का प्रयोग करते समय पहले चुने गए 3 शहरों में सभी स्लॉट पहले ही भर चुके हैं. आता समजा तुम्ही जे 3 सिटी मधलं दाद्या ऑलरेडी तिथलं स्लॉट भरला असेल तर उम्मीदवारों को वैकल्पिक शहरों की एक सूची दी जाएगी. म्हणजे ते एक ऑप्शन देतील दाद्या. बाबा आता मी कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर तिन्हीच बाबा सेंटर फुल आहे, मला दुसरं कुठलं तर बाबा नागपूर, लातूर काहीतरी देतील दाद्या ऑप्शन, जिसमें से वह किसी एक शहर को चुन सकता है जहां स्लॉट उपलब्ध हो और सर्वोत्तम प्रयास के आधार पर आयोग उम्मीदवारों को उस शहर के लिए स्लॉट देगा. दाद्या ही पहिल्यांदा केलेलं हा. त्या SSC वाल्यांना सांगा, नाहीतर त्यांना व्हिडिओ शेअर करा. 12 नोव्हेंबरला तुमच्या घरातली पेपरला बसणार आहे ती. हे आमचं महाराष्ट्र आहे. इथं महाराष्ट्रातली पोरं आहेत ना, आम्ही लास्टला पेपर बघतो. अगोदर सगळ्यांचं घरं जळू दे, ही बिहार UP वाल्यांचं सगळ्यांदा जळू दे. आणि तुम्हाला पण पोरानं सांगतोय दाद्या, 12 नोव्हेंबर जी शेवटची तारीख बघायची, शेवटची शिफ्ट बघायची. मनाचा शानपणा करू नका. ती बिहारी UP वाल्यांना देऊ द्या पहिल्यांदा पेपर, आपले येऊ दे त्यांच्याचं क्वेश्चन, आल्यावर परत इस्तुलावाले येते दाद्या. नाहीतर लय सिन्सिअरपणा करू नका. सर मी पहिल्यांदाच भरतो, सर मी पहिल्यांदाच देतो. काय तुला गरज आहे, दे की शेवट. बघ ॲनालिसिस बघ, GK बघ, त्यातली 25-30% क्वेश्चन रिपीट होतील. आता 12 नोव्हेंबरला मला सांगा कुठलं पोरगा पहिल्या दिवशी पहिल्या शिफ्टला जायची तयारी करेल, कुठलं जाईल? हां, एवढा कोणाचा दम आहे? साधाय लागा, ही काय नाही ते डोकं लावते लागा, दुसरं काहीतरी करा ना. असलं डोकं लावते ती. तिथं माऊस बीज तुमचा खडामोडा त्याच्या आयला ते बदला की जरा. हा ते आपल्या खुर्च्या असते, त्या पाय मोडलेला असतात, तसलं तुम्हाला बदलायचं नाही ती शानपणा काय तर. आणि महाराष्ट्रातल्या पोरांना आत्ता सांगतो, शेवट दिवस शेवट शिफ्ट आपल्या महाराष्ट्रातलीच पोरं असा. हां, ही बिहारी UPला बोंबलत बसू द्या आणि ही व्हिडिओ शेअर करा दादा. आणि तुम्ही पण 22 ऑक्टोबर तारीख आहे ना, 22 ऑक्टोबरला तुम्हाला लिंक टेलिग्रामला देतो दादा. तिथं जाऊन त्याचा व्हिडिओ पण बनवतो. तारीख लास्टची निवडायची, आत्ता पण सांगतोय. आपल्याला 12 नोव्हेंबर 20 नोव्हेंबर नकोच, शेवटचा दिवस शेवटची शिफ्ट
ठीक आहे. व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. ही गोष्ट माहीत नाही, फक्त लोकांना माहिती आहे काय CHSLचा पेपर 12 नोव्हेंबरपासून. अरे काय घेऊन नाचतो बिसतो काय करतो हां. आता एवढा त्याने ऑप्शन चांगला दिला आहे. एखादा माणूस जर मारच म्हणायला लागलं, आपण ग बसून चालत नाही दाद्या, मारावं तर लागणारच आहे हां. एवढा मोठा मारायचा चान्स दिला आहे म्हणल्यावर असं चान्स येत पण नाही. ही परत SSC वाली असला रूलसुद्धा आणणार नाही. ती म्हणणार लागा महाराष्ट्रातली पोरं लागा घंटा लागा लास्टच्या दिवशीच आली ती बघ सगळी, आधीमध्ये कोणी भरलाच नाही फॉर्म. का कसं होतंय मग हां. दुखतं होय का किळू तुझी जिरू. तू थांब जरा पोरांनो, ऐका तुम्हाला आत्ता सांगायला लागलो, शेवटी भरायचं फॉर्म. ठीक आहे. व्हिडिओ होतोय तेवढा लवकरात लवकर सगळ्यांना शेअर करा. आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांना माहिती होऊ द्या. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.